नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपण आता जानेवारी महिन्याचं अपडेट दिलं होतं. आपण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आता पश्चिम भागामधील W1च्या पॅकेजला आलेलो आहे. आणि जे आपण ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पुणे रिंग रोडचं जे आपलं काम जे चालू आहे, ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आपले डेली जे मंथली जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, पॅकेज पुणे रिंग रोडमध्ये पूर्व आणि पश्चिम असे दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे. तर पूर्व भागामध्ये E1 असेल, E2, E3 आणि E4. आणि पश्चिम भागामध्ये जे पॅकेज आहेत ते W1 असेल, W2, W3, W4 आणि W5. तर मित्रांनो, आपण आता W1च्या पॅकेजला आहे. आणि जानेवारी महिन्यामध्ये मला बरेच सबस्क्रायबर आणि आपल्या मित्रांचे मला मेसेज आले किंवा कमेंट पण आल्या होत्या की काम थोडं स्लो चालू आहे. तर आत्ताचं आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आता जे अपडेट घेतलेलं आहे, तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा. यामध्ये काम आणि मशिनरी जर तुम्ही बघसाल तर प्रॉपर साईटवरती काम वेगाने असं चालू आहे. मित्रांनो, आपण ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे फुटेज पोहोचवतोय. व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. आपण आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आहे आणि याच ठिकाणी तुम्ही जे ड्रोनच्या माध्यमातून पाहत आहे, या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. खूप मोठा असा इंटरचेंज या ठिकाणी होणार आहे. म्हणजे जेणेकरून मुंबईकडून येणाऱ्या गाड्या जे सातारा कोल्हापूरला पण जाऊ शकतात किंवा चाकण, तळेगाव, सोलापूर हवे, नाशिकला जाऊ शकतात. या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटरचेंज हा खूप मोठा असा होणार आहे. आपण आता उर्शे गावाच्या जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण कामाची काही परिस्थिती चालू आहे. आपण जानेवारी महिन्यामध्ये जे अपडेट दिलं होतं, तर त्या अपडेटमध्ये थोडंसं काही ठिकाणी काम चालू नव्हतं. पण आता ह्या महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता काही मशिनरी आहेत किंवा लेबर असतील, डंपर असतील, तर साईटवर त्याचं वर्क चालू झालेलं आहे. आपण आता परंदवाडी गावाच्या जवळ येतोय. या ठिकाणी पण कामे चालू झालेले आहेत. मित्रांनो, पुणेकरांचं ट्रॅफिकचे स्वप्न पूर्ण करणारा प्रोजेक्ट म्हणजे पुणे रिंग रोड. आपण पुण्यामध्ये नेहमी पाहतच असतो की काय परिस्थिती आता पुण्यामध्ये ट्रॅफिकची खूपच बिकट अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे नवले ब्रिज असेल, चाकण असेल, सोलापूर हवे असेल, सातारा हवे असेल, हिंजवडी असेल, भरपूर ठिकाणी म्हणजे या ट्रॅफिकला कंटाळलेले पुणेकर आणि त्यातमध्ये पुण्याची बाहेरची लोकंही म्हणजे मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली असेल, सोलापूर असेल, ही लोकं या ठिकाणी ट्रॅफिकला फार कंटाळलेले आहेत. आणि त्यांचं स्वप्न करणारा प्रोजेक्ट म्हणजे पुणे रिंग रोड लवकरच म्हणजे 2028पर्यंत हा पूर्ण होऊ शकतो. आणि मित्रांनो, हे तुम्ही पाहत आहे की आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहे आणि या ठिकाणीच खूप मोठा असा इंटरचेंज होणार आहे. आणि हे समोर जे तुम्हाला जे काम चालू दिसतंय, तर हे उर्शे गावाच्या आता जवळ आहे आपण. आणि तळेगावच्या बाजूने आपण E1चं जे पॅकेज आपण टाकत आहोत, तर या ठिकाणी टनेलचं काम पण या ठिकाणी चालू झालेलं आहे. म्हणजे तळेगाव साईडनी काम हे चालू झालेलं आहे खूपच फास्ट. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये काम तेवढं चालू नव्हतं,
पण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये कामाने असा वेग हा पकडलेला आहे आणि आपण आता परंदवाडी गावाच्या जवळ आहे आणि समोर जे तुम्ही पाहत आहे तर ही पवना नदी आहे. या ठिकाणी पण ब्रिजचं काम थोड्या दिवसात चालू होऊ शकतं. आपण आता बेबडोहोळ गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण जी जमिनीची लेवल असेल तर ह्याचंही काम ग्राउंडवरती चालू आहे. आपण आता बेबडोहोळ गावाच्या जवळ जो डोंगर आहे तर या ठिकाणी टनेलचं काम चालू झालेलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये याचं काम चालू झालेलं नव्हतं. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं काम तुम्ही बघू शकता. काम कशा प्रकारे चालू आहे. ह्या ज्या मशिनरी मागच्या महिन्यामध्ये काम थोडं स्लो चालू होतं, पण आता ह्या महिन्यामध्ये काम बऱ्यापैकी चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी भला मोठा असा टनेलचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण आता चांदखेड गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून हे फुटेज पाहू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. या ठिकाणी मशिनरी डंपर वगैरे पण खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आणि मित्रांनो, जे आपण बेबडोहोळचा जे डोंगर तुम्हाला मी सांगितलं तर हा मागची साईड बेबडोहोळचा डोंगर आहे आणि समोरची चांदखेड गावाच्या जवळ आपण आहे. या ठिकाणीच ह्या टनेलचं काम म्हणजे बेबडोहोळपासून टनेलचं काम चालू होणार आहे. तर चांदखेडपाशी या ठिकाणी हा टनेल बाहेर निघणार आहे. बघू शकता W1चं पॅकेज आहे. आणि मित्रांनो, W1 हे पॅकेज म्हणजे पूर्व भागातील सर्वात महत्त्वाचं पॅकेज आहे. म्हणजे W1 जे उर्शे गावापासून चालू होतं ते पाचणे गाव असेल आणि रेहेगाव, तर या ठिकाणी हे पॅकेज संपतं. तर हे W1 हे पॅकेज खूपच महत्त्वाचं आहे. कारण मुंबई पुणा एक्सप्रेसवेवर खूप भला मोठा असा इंटरचेंज होणार आहे, ज्यामुळे जे पुणे शहरामध्ये जे ट्रॅफिक जाणार आहे तर हे ट्रॅफिक रिंग रोडनेच वळवण्यात येणार आहे. म्हणजे जेणेकरून सातारा कोल्हापूरकडे जाणारी जी वाहने आहेत तर ही वाहने रिंग रोडनेच पुढं NH4ला जाऊ शकतात. आणि जे मुळशी असतील म्हणजे जे कोकणात पण जाणारे असतील तर ती ह्या मार्गेसुद्धा रिंग रोडनेच जाऊ शकतात. आणि जे चाकण असेल, सोलापूर रोड असेल, नाशिक असेल, तळेगाव MIDC असेल तर ह्या बाजूला सुद्धा ह्याच रोडनी जाऊ शकतात.
त्यामुळे W1 आणि E1 हे खूप महत्त्वाचे असे 2 पुणे रिंग रोडमधले पॅकेज आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण डेली मंथली आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि पॅकेज टू पॅकेज आपण प्रत्येक महिन्याला डेली आपण अपडेट देत आहोत. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता ग्राउंडवरती कशा प्रकारे काम चालू आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पण भला मोठा असा अंडरपास हा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी 2 अंडरपास देण्यात आलेला आहे. पुसणे गाव आहे, पुढे पाचणी गाव पण लागतं आणि या उजव्या साईडला जे तुम्ही पाहत आहे तर या ठिकाणी W1 पॅकेजचं या ठिकाणी लेबर कॅम्प आहे. खूप मोठा असा लेबर कॅम्प आहे आणि तुम्ही मशिनरी बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात मशिनरींची पण कामं चालू आहेत, डंपरची कामं चालू आहेत. W1 पॅकेजचा जो भाग आहे, काही ठिकाणी खूप डोंगराळ असा भाग असल्यामुळे या ठिकाणी ह्याचं सपाटीकरण खूप मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. आपण पुसणे गावाच्या जवळ आहे. मित्रांनो, आपण आता पाचणे गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता, या भागामध्ये पण जे जमिनीचं जे सपाटीकरण आहे या ठिकाणी पण चालू आहे. पाचणे गावाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता खूप अशी मशिनरी पण आता चालू महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साईटवर लावण्यात आलेले आहेत. लेबर पण खूप मोठ्या प्रमाणात या साईटवर आलेले आहेत आणि काम असं वेगाने चालू आहे. आपण ड्रोनच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच तुम्ही जर ह्या गावचे जवळपासचे राहणारे असाल किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावापाशी काम कशा प्रकारे चालू आहे ते. काही तुम्हाला शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूपच मोठ्या प्रमाणावर या भागातील सपाटीकरणाचं काम चालू आहे. आपण ग्राउंडवरती आल्यानंतरच आपल्याला जाणवतं की काम कशा प्रकारे आणि काम कसं चालू आहे ते. आणि मित्रांनो, पाचणे गावाच्या समोर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात या ठिकाणी समोर खूप भला मोठा असा डोंगर आहे आणि या ठिकाणी पण टनेलचं काम चालू झालेलं आहे. आणि हा टनेल म्हणजे पाचणे गावापासून जे टनेलचं काम चालू होईल हे केमसेवाडी
म्हणजे रिहे गावाच्या जवळ आहे. केमशेवाडीच्या जवळ हा टनेल निघणार आहे आणि या ठिकाणी पण टनेलचं काम चालू झालेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये या टनेलचं काम चालू झालेलं नव्हतं, पण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे डेली आणि मंथली पुणे रिंग रोडचे तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या पॅकेजमध्ये आणि लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. गुड बाय मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.